हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं तर खूप छान आहे, पण जर तुम्हाला माझा आवाज जरा जरी आवडला असला तर माझ्यासाठी 2 टाळ्या वाजवायला हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या या वाचनालयाचा आजचा वर्धापन दिन आहे, त्याबद्दल माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही संस्था चालवताना खूप त्या परिश्रम घ्यावे लागतात, पैसा लागतोय आणि मनुष्यबळ सुद्धा लागतंय. आणि हे सगळी तयारी तुम्ही केलेली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. विशेष रूपाने तुमच्या वाचनालयाची कार्यकारिणी, सर्व कार्यकर्ते, माझे परममित्र श्री संतोष जैनोजी आणि मला ज्यांनी खास या कार्यक्रमासाठी आणलं त्या अनंत लाड आणि तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. मंडळी, वाचन केल्यानंतरच आपल्याला गोष्टी समजतात. आजकाल आपल्या सर्वांच्या खिशात मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये गुगल बाबा आहे. प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे आणि टीव्ही मध्ये रामदेव बाबा आहे. गुगल बाबा आणि रामदेव बाबा या दोघांची आवश्यकता आहे आणि वाचनालयाची सुद्धा आवश्यकता आहे. मगाशी मी माझ्या भाषणाची सुरुवात एका मराठी गाण्याने केली. मी जिकडे तिकडे जातो तेव्हा आणखीन एक गाणं म्हणतो आणि ते गाणं असं आहे, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए. हे गाणं पण छान आहे, पण तुम्हाला जर माझा आवाज बरा जसा वाटला असेल तर 2 टाळ्या माझ्यासाठी वाजवायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. मी पण एका बुक लवर्स क्लबचा उपाध्यक्ष आहे आणि या बुक लवर्स क्लब मध्ये आम्ही एक नियम पाळतो. तो नियम काय आहे? गुलाब नहीं किताब, गुलाब नहीं किताब, पुष्प नाही पुस्तक आणि बुके नाही बुक. इथे सगळी जी चिल्ली पिल्ली बसलेली आहेत, विद्यार्थी मंडळी बसलेली आहेत, त्यांचे पालक बसलेले आहेत, शिक्षक बसलेले आहेत आणि वाचनालयाचे कार्यकर्ते बसलेले आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हात जोडून विनंती करतो की जेव्हा जेव्हा दिवाळीचा फराळ तुम्ही द्याल तेव्हा त्या दिवाळीच्या फराळाबरोबर एक छोटंसं पुस्तक सुद्धा द्या. तुम्ही जेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांचा, मुलांचा बर्थडे सेलिब्रेट करता, वाढदिवस सेलिब्रेट करता, केक वगैरे कापता, मेणबत्त्या फुंकता वगैरे वगैरे, तेव्हा सुद्धा तुम्ही या वाढदिवसाच्या वेळेला येणाऱ्या जाणाऱ्यांना पुस्तक भेट द्या. रामकृष्ण आश्रमामध्ये 50-50 रुपयाला, 20-20 रुपयाला छोटी छोटी छान छान पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही सर्व मुलं आपल्या आई वडिलांच्याकडे मला पंजाबी ड्रेस पाहिजे 2000 रुपयाचा, मला 25,000ची कायनेटिक होंडा पाहिजे, मला 25,000चा मोबाईल पाहिजे म्हणून हट्ट करता. पुस्तकासाठी तुम्ही हट्ट केला पाहिजे. पुस्तकं घरात असली पाहिजेत. आपण हल्ली हर घर तिरंगा हा कार्यक्रम साजरा केला. प्रत्येकाने आपल्या घरात, घराच्या गच्चीत, घराच्या समोर तिरंगा तिरंगा हा आपला ध्वज फडकवला. आज आपण किती भाग्यवान आहोत. आपल्या व्यासपीठावर एक JCO म्हणजे माजी सैनिक आज इथं उपस्थित आहेत, जे सैनिक आपल्यासाठी जान देतात, चिखलात काम करतात, पावसात काम करतात, बर्फात काम करतात, -56 डिग्रीमध्ये काम करतात आणि +56 डिग्रीमध्ये काम करतात. त्या राजू JCOचा आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. मी आत्ताच म्हणालो, हर घर तिरंगा हा कार्यक्रम आपण राबवला. आपण सर्वांनी हर घर ग्रंथालय काढायचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण एकमेकांना पुस्तकं भेट देऊ तर आपल्या घरात हळूच ग्रंथालय नक्कीच सुरू होते. आपल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं वाचावीच लागतात, सिलेबस वाचावाच लागतो, अभ्यास करावाच लागतोय.
पण त्या अभ्यासा व्यतिरिक्त जर आपण पुस्तकं पण खरेदी केली तर त्या पुस्तकामुळं आपल्याला जगाचं ज्ञान कळतंय. तुमच्यापैकी किती जणांना अरुणिमा सिन्हा माहिती आहे? जर हात वरती करा. अरुणिमा सिन्हा किती जणांना माहिती आहे? कुणालाही माहित नाही. मी ती छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. असेच रात्रीचे 9 वाजलेले होते. लखनौचं रेल्वे स्टेशन होतं. पद्मावती एक्सप्रेस दिल्लीला जायला तयार होती आणि ही अरुणिमा सिन्हा नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर ती त्या गाडीमध्ये चढली. तिला गाडीमध्ये छोटीशी जागा मिळाली बसायला. एक मुलगी एकटी प्रवास करते दिल्लीला, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर आहे. तिचं रिझर्वेशन झालेलं नाहीये. तिला अगदी छोटीशी जागा एका पुरुषाच्या बाजूला मिळाली. तिनं कसं तरी करून आपल्या त्या सीटवर सामावून घेतलं आणि ती झोपी गेली. सगळे झोपी गेले. रात्री 12 वाजता कसला तरी त्या ट्रेनच्या डब्यामध्ये दंगा सुरू झाला आणि बघतो तर काय, 4 गुंड त्या ट्रेनमध्ये घुसलेले होते आणि ट्रेन मधल्या बायकांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, हातातली अंगठी, हातातल्या बांगड्या हे 4 गुंड हिसकावून घेत होते. अशाच एका गुंडानी अरुणिमा सिन्हाच्या गळ्यात हात घातला. तिच्या गळ्यात पण सोन्याची चेन होती. अरुणिमा सिन्हा तुमच्यासारखी व्यायाम करणारी होती, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होती. ती त्या गुंडांच्या बरोबर तिनं झटापट केली, तिच्याबरोबर फायटिंग केली आणि या फायटिंगच्या कार्यक्रमामध्ये चालत्या ट्रेन मधून अरुणिमा सिन्हा बाहेर फेकली गेली. काय कल्पना करा, आपण कपडे वाळत घासताना घरात स्टुलावरून खाली पडतो आणि आपला पाय मोडतोय. एका गुंडाबरोबर फायटिंग करताना अरुणिमा सिन्हा रेल्वे मधून बाहेर फेकली गेली, तेही चालत्या ट्रेन मधून बाहेर फेकली गेली. तिचं दुर्दैव बघा, त्याच वेळेला दुसऱ्या रुळावरून एक अपोजिट डायरेक्शनला दुसरी रेल्वे जात होती. ही मुलगी त्या रेल्वेला जाऊन धडकली आणि त्या रेल्वेचं चाक या मुलीच्या डाव्या पायावरून गेलं. तिचा डावा पाय तिथल्या तिथं तुटला आणि 2 ट्रॅक्स मध्ये ही मुलगी रात्रभर घायाळ होऊन पडलेली होती. असं करते, अर्धवट बेशुद्ध आहे, सर्व अंगातून रक्त वाहत आहे, डावा पाय असा लटकतो आहे कारण डाव्या पायावर गाडी गेलेली आहे, उजवा पाय पण तुटलेला आहे पण उजवा पाय घट्ट आहे आणि आजूबाजूला जे उंदीर होते रात्री 12:30-1 वाजता त्या उंदरांना काय मेजवानी मिळाली. अरुणिमा सिन्हाच्या अंगावर हे उंदीर चढले आणि त्या अरुणिमा सिन्हाच्या अंगाचे तुकडे करू लागले. अरुणिमा सिन्हा काहीही करू शकली नाही. एका धावत्या ट्रेन मधून ही मुलगी बाहेर पडली, समोरच्या दुसऱ्या ट्रेनला जाऊन आदळली. त्या ट्रेनचं चाक हिच्या डाव्या पायावरून गेलं, डावा पाय तुटला. सकाळी 5 वाजता एक तरुण तांब्या घेऊन रेल्वे ट्रॅक कडे गेला होता. कशाला तुम्हाला माहिती आहे? हे देशाचं दुर्दैव बघा. आपल्या पंतप्रधानांना लाल किल्ल्यावरून सांगावं लागतंय की हमको शिवालय चाहिए लेकिन पहिले शौचालय चाहिए, शौचालय चाहिए, शौचालय चाहिए. हा मुलगा तांब्या घेऊन त्या रेल्वे रुळावर गेला आणि बघतो तर एक तरुण मुलगी तिथं पडलेली आहे. तो मुलगा धावत पडत आपल्या गावात गेला. त्याने एक हातगाडी आणली. त्या हातगाडी बरोबर तो 4-5 माणसं घेऊन आला. त्या अरुणिमा सिन्हाला त्यांनी त्या हातगाडीवर घातलं आणि आपल्या गावच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं. गेल्याबरोबर डॉक्टरने सांगितलं की पोरी, तुझ्या अंगातून प्रचंड रक्त निघून गेलेलं आहे आणि तुला आता रक्त द्यायची आवश्यकता आहे. पण रक्त देणार कोण? त्याच हॉस्पिटलमध्ये यादव नावाचा एक मुलगा होता. त्या मुलाने 3 बाटल्या रक्त ह्या अनोळख्या मुलीला दिलं आणि या मुलीचा जीव वाचवला. अनोळख्या मुलीला. आता डॉक्टर म्हणाले तुझा डावा पाय कापला पाहिजे. तुझा डावा पाय जर कापला नाही तर तुझ्या संपूर्ण अंगात विष जाणार आहे आणि त्या विषानं तू मरणार आहेस. पण आज आमच्या हॉस्पिटलमध्ये तुला बेशुद्ध करणारी, अनेस्थेशिया देणारी डॉक्टरीन बाई रजेवर आहे. तुझा आता पाय कसा कापायचा सांग. ही म्हणाली रात्रभर मी 2 ट्रॅकच्या मध्ये पडलेली होते. 49 ट्रेन माझ्या डोक्याकडून आणि पायाकडून गेल्या. त्या गाडीतनं वाहणारं सगळं घाणेरडं पाणी माझ्या अंगावर उडलं. सगळे उंदीर माझ्या अंगावर चढले. तुम्ही काही काळजी करू नका, माझा डावा पाय कापा. आणि डॉक्टरनी तो डावा पाय कापला आणि कॉट खाली टाकला आणि कॉट खाली टाकल्याबरोबर बाहेरचं एक बेवारशी कुत्रं आलं आणि तो ते पाय घेऊन गेलं.
त्या पायाची तिला आवश्यकता नव्हती. नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर अरुणिमा सिन्हाचा असा ऍक्सिडेंट होतोय म्हटल्यानंतर आपल्या जसं टीव्ही चॅनलवर सारख्या बातम्या दाखवल्या जातात तशा बातम्या त्या दाखवल्या गेल्या आणि त्यावेळेचे जे कोणी पुढारी होते त्या सर्व पुढाऱ्यांनी या अरुणिमा सिन्हाला मदत केली. तिला त्या हॉस्पिटलमधनं उचललं आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला जाऊन ऍडमिट केलं. तिथं तिचे मेव्हणे आले. त्या मेव्हण्याला ती साहेब म्हणायची, म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचे पती. तिला आता चिंता वाटायला लागली की माझ्या नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअरचं काय, पुढं माझं काय. कारण आता तिला इथे जयपूर फूट लावलेला होता, डुप्लिकेट पाय लावलेला होता, तिचा एक पाय तुटलेला होता, या पायामध्ये स्टील रॉड घातलेले होते, आणखीन 3 महिने तिला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार होतं. ती कशासाठी दिल्लीला चालली होती? तिला एका सरकारी नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं होतं आणि ती सरकारी कंपनी होती CISF, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. आणि त्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये अरुणिमा सिन्हाची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख चुकीची लिहिलेली होती, म्हणून ती दिल्लीला चालली होती. कारण त्या ऑफिसमध्ये जाऊन तिला आपली डेट ऑफ बर्थ ठीक करायची होती. आणि हा मध्ये ऍक्सिडेंट झाला, आता माझ्या नोकरीचं काय. तेव्हा ते साहेब म्हणाले, मेहुणे म्हणाले, अरुणिमा तू हिमालय चढशील काय, ती हिमालय चढशील काय. अरुणिमा सिन्हा रागावली, काय म्हणताय तुम्ही, मला इथं जयपूर फूट लावलाय, डावा पाय जयपूर फूट लावलाय, उजव्या पायामध्ये रॉड घातलेले आहेत आणि तुम्ही मला हिमालय चढायला सांगता. नाही नाही, तुला प्रयत्न करायला पाहिजे. आणि अरुणिमा सिन्हानी बछिंद्र पालला पत्र लिहिलं. बछिंद्र पाल कोण? आपल्या देशातली एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला. ती कलकत्त्याला असते. तिला अरुणिमा सिन्हानी पत्र लिहिलं आणि सांगितलं, मैं एव्हरेस्ट चढना चाहती हूं. पुढची कथा मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण युट्यूबवर आणि गुगल बाबावर अरुणिमा सिन्हाची कथा अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तिचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. अरुणिमा सिन्हा आज पद्मश्री आहे. पुण्याच्या गायकवाड फाउंडेशनची ती ब्रँड अँबॅसेडर आहे. अरुणिमा सिन्हानी अरुणिमा फाउंडेशन सुरू केलेलं आहे आणि आज अरुणिमा सिन्हानी एव्हरेस्ट 2दा पार केलंय. आणि एवढंच नव्हे, या संपूर्ण जगात जेवढी म्हणून उंच शिखरं आहेत ती सगळी उंच शिखरं मी पार करणार आहे, असं वचन, असा प्रण, अशी शपथ अरुणिमा सिन्हानी घेतलेली आहे. अरुणिमा सिन्हाची ही कथा आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळते. अरुणिमा सिन्हा, हिमालय की बेटी, ए डॉटर ऑफ हिमालया, अशी 2-3 पुस्तकं तिच्यावर उपलब्ध आहेत. आणि अरुणिमा सिन्हा इथे ओशाळला मृत्यू, इथे ओशाळली नीती, अशा अर्थाचं पुस्तक आहे. आणि फिरूनी नवी जन्मले मी, हे त्या पुस्तकाचं नाव आहे. अरुणिमा सिन्हाची कथा मी एवढ्यासाठी सांगितली की आजकाल विद्यार्थी, आपली मुलं लगेच चिडतात, घरातून बाहेर पडतात, आई वडिलांच्यावर रागावतात. असं न करता आपला पाय तुटला तरी मी हिमालय चढेन आणि हिमालय चढून देशाचं नाव पुढं करेन, अशी अरुणिमा सिन्हा आपल्याला घडवायची आहे. आणि अशी अरुणिमा सिन्हा आपल्याला घडवायसाठी आपल्याला पुस्तक वाचन करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला पुस्तक वाचायला पाहिजे. मंडळी, हा देश आपला कथा सांगणाऱ्यांचा देश आहे. आपला देश स्टोरी टेलिंग देश आहे. तुमची आजी, तुमचे आजी आजोबा, तुमचे आई वडील तुम्हाला लहानपणी कथा सांगायचे. इथं छान मस्तपैकी बॅनर लावलेला आहे. या बॅनरवर आपण बघतो राजमाता जिजाऊ आपल्या बाल शिवाजीला आपल्या मांडीवर बसून कथा सांगतायत, रामायणाची, महाभारताची कथा सांगतायत. स्वामी विवेकानंदची आई सुद्धा आपल्या मांडीवर नरेंद्रला बसून कथा सांगत होती आणि म्हणून नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. म्हणून इथल्या पालकांना माझी विनंती आहे की घरी गेल्यावर माझ्या नवऱ्याची बायको न बघता आपल्या मुलांच्या बरोबर पुस्तकं वाचा आणि मुलांना पुस्तकं वाचून दाखवा, म्हणजे मुलांना पुस्तकांची आवड निर्माण होईल. आपल्या घरात टिपॉय असते आणि त्या टिपॉयवर रिमोट कंट्रोल पडलेले असतात. एक रिमोट कंट्रोल टीव्हीचा असतोय, एक रिमोट कंट्रोल सीडी प्लेअरचा असतोय, एक रिमोट कंट्रोल फॅनचा असतोय आणि ज्यांच्या घरात एअर कंडिशन आहे त्या एअर कंडिशनचा एक रिमोट कंट्रोल टिपॉयवर पडलेला असतोय. तुमच्या टिपॉयवर रंगीत बेरंगी छान छान पुस्तकं पण ठेवा,
म्हणजे तुमच्या घरातली मुलं जेव्हा रिमोट कंट्रोलला हात लावतील तेव्हा त्यांचा स्पर्श पुस्तकाला सुद्धा होईल आणि ही पुस्तकं काय आहेत ती तुमची मुलं बघतील. तुमची मुलं घडवायचं काम तुमच्या हातात आहे, फक्त शाळेतल्या शिक्षकांच्या हातात नाही. मी अगदी जबाबदारीने बोलतोय. आजकाल असे पालक मिळतात, आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवलं बघा, चांगल्या चांगल्या शाळेत पाठवलं बघा, तिथे एवढी एवढी डोनेशन दिले बघा, टाय दिला, सूट दिला, बूट दिला, सगळं दिलं बघा. पण घरातल्या आणि शाळेच्या मध्ये एक समाज येतोय आणि त्या समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती होत असतात त्या वाईट चालीरीती मुलं बघत असतात. आणि म्हणून मुलांच्या वर संस्कार करण्याचं काम जसं शिक्षकांचं आहे तसं पालकांचं आहे, घरातल्या आजी आजोबांचं सुद्धा आहे. आणि हा विचार तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. उदो उदो जगदंबे माता, लाव तुझा अंगारा, वीर निघाले संसारावर, ठेवुनी आज निखारा, प्राणांचा नैवेद्य तीर्थ तुझ या रक्तांच्या धारा. आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली, आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. मंडळी, आपल्या बेळगावात एक छान कवी होऊन गेले. त्या कवींचं नाव आहे श्री अविनाश ओगले. त्यांनी छान कविता लिहिली आहे. ती कविता अशी आहे, जगण्याचे जर भान पाहिजे वाच पुस्तके, जगती जर सन्मान पाहिजे वाच पुस्तके. तुम्हाला जर जगात सन्मान पाहिजे असेल, जगात जर मान पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मोबाईलवर खेळ खेळू नका, मैदानात जावा आणि कबड्डी खेळा आणि फुटबॉल खेळा आणि मग गीता वाचा. आपण काय करतो, मोबाईलवर खेळ खेळतो आणि मग मोबाईलवर एवढे थकतो की आईनी गरमागरम करून दिलेली भाकरी सुद्धा आपल्याला पचवता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, बाहेर जाऊन खेळा, मोबाईलवर खेळू नका. मोबाईलचा चांगला उपयोग करा, मोबाईलवरचा वेळ कमी करा आणि आपल्या हातात पुस्तक ठेवा. त्यासाठी पुन्हा मी माझ्या आई वडिलांना विनंती करतो की तुमच्या हातातला मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि मुलांशी जरा गप्पा मारा, मुलांशी जरा गप्पा मारा. मी जसं मगाशी म्हणालो तसं मुलांच्यासाठी पुस्तकं घेऊन द्या. आपण मॉलला जातो आणि तिथं छान छान वस्तूंची खरेदी करतो. आपण मल्टीप्लेक्सला जातो, तिथे 2-3 सिनेमे लागलेले असतात. आपण ग्रंथालयाला जात नाही. आपण ग्रंथालयाला गेलं पाहिजे. आपल्या बेळगावचं एवढं भाग्य चांगलं आहे, आपल्या बेळगावात सार्वजनिक वाचनालय आहे, 150 वर्ष पूर्ण केलेलं सरस्वती वाचनालय आहे, गेले अनेक वर्ष चाललेलं लोकमान्य ग्रंथालय आहे, कर्नाटक सरकारचं सुद्धा सुंदर वाचनालय आहे आणि तुमचं स्वतःचं सुद्धा वाचनालय आहे. या वाचनालयाचा उपयोग रोज पुस्तकं वाचण्यासाठी आपण केला पाहिजे. आपण एक गाणं फार छान म्हणतो, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, वंदे मातरम वंदे मातरम. हे गाणं आपण म्हणतो. हे गाणं जर मी बदलणार आहे, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बेळगाव की, वंदे बेळगाव वंदे बेळगाव. असं का म्हणतो मी? आपल्या बेळगावात केवढे किल्ले आहेत. भुईकोट किल्ला आहे, येळ्ळूरचा किल्ला आहे, वैजनाथचा किल्ला आहे, काकतीचा किल्ला आहे, चित्तूरचा किल्ला आहे. म्हणजेच आपल्या बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले गाव आहे. 1892ला स्वामी विवेकानंद बेळगावात येऊन गेले आणि 12 दिवस आपल्या बेळगावात राहून गेले आणि त्यासाठी रिसादर गल्लीत त्यांचं मेमोरियल आहे, रामकृष्ण आश्रमात त्यांचं मेमोरियल आहे. आपल्या हिंडलग्याच्या जेलमध्ये 1950 मध्ये सावरकर 100 दिवस इथं राहून गेलेले आहेत. लता दिदी इथे येऊन राहून गेलेले आहेत, भगतसिंग इथे येऊन गेलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत.
म्हणजेच आपलं बेळगाव हे किती पवित्र आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बेळगाव की. आणि एवढंच काय, हिंदलगेला जाताना सीपेड ग्राउंडवर नरगुणकर भावेंची समाधी आहे, जिथं त्यांना ब्रिटिशांनी फाशी दिलेली होती. या सर्व ठिकाणांना आपण भेटी दिल्या पाहिजे. माझं आणखीन एक मत आहे, जे विद्यार्थी खेड्यातले आहेत त्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांना शहरातल्या विद्यार्थ्यांच्या पेक्षाही मोठं ज्ञान असतंय. कारण शहरातल्या विद्यार्थ्यांना फक्त तुळशी माहित असते, बाकीचे त्याला काहीही माहित नसते. खेड्यातल्या विद्यार्थ्यांना कुठली कुठली फळं आहेत, कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत हे माहिती असते. शहरातल्या विद्यार्थ्यांना विचारा साखर कुठून येते, साखर काय आईच्या किचन मध्ये येते म्हणतात. होय की, पण साखर आईच्या किचन मध्ये कुठून येते, ती पीक बाजार मधून येते, डी मार्ट मधून येते, किराणा दुकानातून येते. होय, पण किराणा दुकानात साखर कुठून येते हे शहरातल्या विद्यार्थ्यांना पण माहित नसते. आणि आजकाल हायली क्वालिफाईड आई वडिलांना सुद्धा माहित नसते. कारण खेड्यातले आई वडील चिखलात, पावसात, शेणात, ऊसाच्या शेतात काम करतात, आपलं रक्त वाहतात, घाम गाळतात, आणि त्यांच्या घामातून रक्तातून पिकवलेल्या ऊसात जो गोडवा येतोय तो तुमच्या खेड्यातल्या आई वडिलांच्या रक्ताच्या आणि घामाचा असतोय. हे शहरातल्या विद्यार्थ्यांना माहीत नसतंय. म्हणूनच परभणीचे एक कवी आहेत, त्यांचं नाव मी सध्या विसरलं. ते म्हणतात, काट्या कुट्यानं भरलाय रस्ता, चल दाखवतो गाल माझ्या दोस्ता. काट्या कुट्यानं भरलाय रस्ता, चल दाखवतो गाव माझ्या दोस्ता. आजकाल कुठलंच गाव काट्याकुट्याने भरलं नाहीये मला माहिती आहे, पण शेतात मात्र काटेकुटे असतात. म्हणून खेड्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टी पडते तेव्हा तुमच्या शहरातल्या विद्यार्थ्यांना तुमच्या शेतावर घेऊन जावा आणि तुमचे आई वडील, तुमचे बैल, गाई, म्हशी कशा काम करतात, कसे शेणात तुमचे आई वडील काम करतात ते जरा शहरातल्या विद्यार्थ्यांना दाखवा. म्हणजे त्यांना अक्कल येईल की भात कसा पिकतोय, साखर कशी पिकते, गुळ कसा तयार होतोय, गहू कसा तयार होतोय हे त्यांना कळेल. नाही तर म्हणतील किचनच्या साखर येणार आहे डी मार्ट मधून. हे आपल्याला बदलावं लागेल आणि हे सगळं शाळेतून आपल्याला कळतंय. म्हटलं मी पुढची 5च मिनिटं घेतो कारण बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच चांगल्या लोकांचा तुम्ही सत्कार केलेला आहे. आज ज्यांचा सत्कार झाला त्या ठिकाणी उद्या तुमचा सत्कार व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशात हात घालावा लागेल. तुम्हाला परिश्रम करावे लागतील वाचनालयासाठी आणि या समाजासाठी तुमच्याकडे काहीतरी करावं लागेल. मी आज तुमच्याकडे एक छोटीशी डोनेशन मागायला आलोय, तुमच्याकडे एक देणगी मागायला आलोय. ही देणगी पैशाची नाही आहे, ही देणगी कुठल्या फ्रीजची, रेफ्रिजरेटरची नाही आहे, ही देणगी प्रेशर कुकरची नाही आहे. मी तुमच्याकडे मत मागायला आलेलं नाही आहे. मला तुमच्याकडे एवढीच देणगी पाहिजे की आठवड्यातनं एकदा, 10 दिवसातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा तुमच्या आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांची जरा गप्पा मारा. तुमच्या घरी बोलवा, तुमचा तुळशी कट्टा दाखवा, तुळशीची माहिती द्या, तुमच्या घरातली माहिती द्या, तुमच्या घरातल्या देवघराची माहिती द्या, तुमच्या घरातल्या कुलदेवतेची माहिती द्या. आणि या विद्यार्थ्यांना सांगा की याला घर म्हणतात, याला देवघर म्हणतात, याला तुळशी कट्टा म्हणतात. आणि अशा प्रकारचे संस्कार त्या मुलांच्यावर करा. एवढीच मागणी मी तुमच्या समोर करायला आलेलो आहे. मंडळी, आपण कोणाचीही जात विचारत नाही, पण तरी सुद्धा मी स्वतः नामदेव शिंपी आहे आणि म्हणून मला नामदेव शिंपी असण्याचा प्रचंड अभिमान आहे. तुम्ही मराठा असाल, तुम्ही मराठी असाल, तुम्ही कन्नड सुद्धा असाल, तुम्ही लिंगायत असाल, वक्कलिगा असाल, तुम्ही तेलुगू असाल, तमिळ असाल, पण जोपर्यंत हा भारत आहे तोपर्यंत मी नामदेव शिंपी आहे. जोपर्यंत हा भारत आहे तोपर्यंत तुम्ही मराठा म्हणून तुम्हाला काहीतरी महत्व आहे. हा भारतच निघून जाईल तर तुम्ही मराठा असणाऱ्या आणि मी नामदेव शिंपी असण्याला काहीही किंमत नाही. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला हा भारत देश टिकवायचा आहे. 2047 साली आपल्याला या भारताचं स्वातंत्र्याचं शतक पूर्ण करायचं आहे. तेव्हा मी नसणार आहे पण तुम्ही नक्कीच असणार आहे. आणि 2047 साली हे शतक पूर्ण करताना आपल्या ओठावर एकच गाणं असलं पाहिजे आणि ते म्हणजे देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, अरे मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या पण वेळेअभावी मी माझी ही ट्रेन इथंच थांबवतो.
अरुणिमा सिन्हाची कथा तुम्हाला आवडलीच असेल. कन्नडमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, ते तुम्हाला सांगतो. अज्जी इल्लदे मने इल्ला, मजगे इल्लदे ऊಟ इल्ला. काय याचा अर्थ आहे? ज्या घरात आजी नाही ते कुटुंब अपूर्ण आहे, आणि ज्या जेवणात मजगे म्हणजे ताक नाही ते जेवण पण अपूर्ण आहे. म्हणजे आजी म्हणजे ताक, ताक म्हणजे आजी. आपल्या सर्व मोठ्यांचा आपण आदर केला पाहिजे. हे माझ्या आजीला मोबाईल चालवता येत नाही, माझ्या आजीला टीव्ही चालवता येत नाही असं म्हणत आजीचा अपमान करू नका, आजोबांचा अपमान करू नका. आजीला जो स्वयंपाक करतोय तो तुम्हाला कधीच येणार नाही. आजी जे लोणचं घालते, पापड करते, तुम्हाला कधीच येणार नाही. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तरी तुम्हाला ते जेवण आणि तो स्वयंपाक करता येणार नाही. हे माझं चॅलेंज आहे. म्हणून घरात आजी असलीच पाहिजे, घरातल्या आईचा आदर केलाच पाहिजे, समाजातल्या मोठ्यांचा आदर केलाच पाहिजे. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो, तुमच्या हातात चॉकलेट असेल आणि चॉकलेटचा पेपर जर तुम्ही रस्त्यावर टाकत असाल, कुरकुरे खाऊन कुरकुरीची पाकिटे जर रस्त्यावर टाकत असाल, तर तुम्हाला मी भारताचे बेळगावचे टेररिस्ट म्हणणार. तुम्ही टेररिस्ट आहात. तुम्ही जर कचरा रस्त्यावर टाकत असाल तर तुम्ही पाकिस्तानचे टेररिस्ट नाही, तुम्ही बेळगावचे टेररिस्ट आहात. आलिशान गाडीतून जातात आणि काच खाली करून त्याच्यातून सिगारेट बाहेर फेकतात. मला यांची लाज वाटते. 25 लाखाच्या गाडीतून जातात आणि त्यातून टेट्रा पॅक ज्यूस पॅकेट फेकतात आणि बाहेर रस्त्यावर फेकतात. रस्ता स्वच्छ करायची जबाबदारी फक्त नरेंद्र मोदींची नाहीये, तुमची आहे आणि माझी पण आहे. रस्त्यावर कुत्रं घेऊन जातात सकाळी 6 वाजता. कशाला घेऊन जातात ते कुत्रं? घाण करायला. तुमच्या घरात घाण करा, रस्त्यावर कशाला घाण करता? रस्ता तुमच्या बापाचा नाही, रस्ता आपल्या सरकारचा आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही टेररिस्ट आहात जर तुम्ही रस्ते घाण करत असाल तर. शाळेमध्ये जर तुम्ही तुमचे पेपर टाकत असाल, चॉकलेटचे पेपर टाकत असाल, तर तुम्ही चांगले विद्यार्थी नाही, तुम्ही चुकीचे विद्यार्थी आहात, तुम्ही वाईट विद्यार्थी आहात. घरात जर तुम्ही कचरा करत असाल आणि तुमच्या आईने स्वच्छ करावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही घरातली चांगली मुलं नाही असं मला म्हणायचं आहे. मी अगदी स्पष्ट बोलतो मंडळी, मी अगदी स्पष्ट बोलतो. मी कुठेही कचरा करत नाही, मी कुठेही कचरा टाकत नाही, मी कुत्रं सांभाळत नाही, मी माणसं सांभाळतो. मला माणसं खूप आवडतात. हा देश स्वच्छ ठेवायचा आणि या देशाची सुरक्षा करायची जबाबदारी आपली आहे. केवळ राजू साहेबांची नाही आहे. फक्त त्यांनीच आपल्यासाठी सगळं करावं आणि आपण आरामात गंमत करावी असं नाही. देश की रक्षा कोण करेगा असं म्हटल्यानंतर ह्याच्यापुढे तुम्ही म्हणणार आहात, देश की रक्षा हम करेंगे, हम करेंगे. देश की रक्षा कोण करेगा? कारण मी परवा एका शाळेत गेलो होतो आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हटलं, आपल्या समाजाची सुरक्षा कोण करते? ते माले पोलीस करतात. अगदी बरोबर आहे. देशाची रक्षा कोण करते? जवान करतात. अगदी बरोबर आहे. मग तुमचं आमचं काम काय? तुमचं आमचं काहीतरी काम असायला पाहिजे. आमच्यावर जबाबदारी आहे, आपल्या देशाची जबाबदारी आहे. आणि म्हणून देश की रक्षा कोण करेगा? अरे खाना खाया नहीं खाया है, देश की रक्षा कौन करेगा? भारत माता की. खूप खूप धन्यवाद. मी काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. आणि मला इथं तुम्ही बोलवलात, छान देखील सन्मान केलात, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. रोज पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचल्यानंतर घरात गेल्यानंतर एका छोट्याशा डायरी, एका जुन्या नोटबुक मध्ये त्याचा अनुभव लिहित चला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद काकडे सर. आपल्या कणखर वाणीतून काकडे सरांनी वाचनाचं महत्व, शेतकऱ्याचे श्रम, त्याचबरोबर क्रीडा, देशभक्ती ह्या सर्वच विषयांना स्पर्श केलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर. म्हणून मला हेच म्हणावं लागेल, सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपुल्या पेलण्याचे, सामर्थ्य आमुच्या अंगी यावे शब्द आपुले पेलण्याचे, भाग्य आम्हाला लाभले विचार आपले ऐकण्याचे, भाग्य आम्हाला लाभले विचार आपले ऐकण्याचे. खूप खूप धन्यवाद काकडे सर. यानंतर मी लाड सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं वाचनालयासंबंधी. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माझे मित्र किशोरजी काकडे, या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे आमचे मित्र जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजू
माझे मित्र शिवाजी कंबरकर, कृष्णा अनगोळकर, वाचनालयाचे नूतन संचालक आणि उपस्थित बंधू भगिनींनो, अतिशय आनंद झाला. 51 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीखाली आपण सगळेजण सहभागी होतात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. वाचनालयाच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष,